नमस्ते. आज आपण माणगावमध्ये शारदाई आणि बाबांच्या घरी आलेलो आहोत. आपण पाहू शकता आई आणि बाबांच्या घरात आपली मॉममॅट आणि एनएसएम मशीन आलेली आहे. तर आपण जाणून घेऊयात की ही मॉममॅट आणि एनएसएम मशीन आईने आपल्या घरात का घेण्याचा निर्णय घेतलाय. तर भेटूयात आपण आपल्या आई बाबांना. नमस्ते आई. नमस्ते बाबा. नमस्ते. आई, तू थेरपीला येण्यापूर्वी तुला काय त्रास होता? मला मणक्याचा आजार होता, शुगर होता. ओके. त्याच्यामुळं मला समजला तिथे. किती दिवस तू तिथे थेरपी घेतलीस? मी आता अजून 3 महिने झाले मला. आता कम्प्लीट 3 महिने झाले. पण तुझे त्याच्यामध्ये जवळजवळ महिनाभर खाडा पण झालेला आहे मधल्या पिरियड मध्ये. पण तुला अनुभव थेरपीचा किती दिवसात समजला की थेरपीने तुला बरं वाटतंय? हे कधी वाटलं? 4 दिवसातच मला समजलं. 4 दिवसातच. काय बदल वाटला तुला तुझ्या शरीरात? मला जे पायांनी चालत नव्हते ती मी पायाची सूज उतरली, चालायला लागले. सूज होती तुझ्या पायांना? पायाला ती कशामुळे सूज येत होती? मणक्याच्या गॅपमुळे. मणक्याच्या गॅपमुळे. ओके. त्याच्यानंतर तुला काय जाणवलं? 4 दिवसानंतर तुला काय शरीरात जाणवलं? पायाची सूज पुरी उतरली, पूर्ण चालायला उतरली. लागले, चालत नव्हते. ओके. आणि एकदम नर्वस असायची घरामध्ये. ओके. नर्वस राहायचीस. हा. मग तिथे आल्यानंतर तुला उत्साह आला, हा. बरं वाटायला लागलं, हो. चांगलं वाटायला लागलं. आता तुला थेरपी घेतल्यानंतर अजून काय अनुभव आलाय? अजून म्हणजे बरं, एकदम हलका हलका सगळा शरीर चांगलं वाटायला लागला. हलकं वाटायला लागलं, हा. बरं वाटाय. बाबा, तुम्ही किती दिवस थेरपी घेतली आहे? मी पहिला माझी मिसेस पहिली जायची, कारण मला ती भरपूर वेळा सांगायची ओके. की तुम्ही चला चला, पण मी टाळायचो जेणेकरून. पण एक दिवस म्हणलं ही काहीतरी सांगते, म्हणजे काहीतरी त्यामध्ये आहे असेल काय, आणि थोडं तरी आपली जी अर्धांगिनी आहे तिला थोडा तरी विश्वास ठेवला विश्वास पाहिजे. ठेवला मग पाहिजे. जेणेकरून मग मी तिला म्हणलो ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर मी येतो. येतो. तर मी सोमवारी गेलो आणि मला एक 2-3 दिवसामध्ये म्हणजे बरंच जाणवायला लागलं की बघ काहीतरी आहे. कारण मला पुढे माझी थोडीशी कामं होती ना, ती हार्ड कामं होती. ओके. ती म्हणलो मी आता कशी माझ्यावर होणार ती काय, तर म्हणलो बघू जाऊन इथं 2-4 दिवसामध्ये काय फरक पडला तर मी जेणेकरून ती करू शकेल. असं. पण खरोखर जाऊन तिथं मला उपयोग झाला. म्हणजे बरंच असं फरक पडून आता मी ती माझी कामं आहे ती उत्तमरित्या पार पडतोय. अरे वा, छान. आणि मी ह्याच्याबरोबर दुसऱ्यांना पण असं सांगेन की तुम्ही खरोखर मॉम मॅट थेरपीचा म्हणजे उपयोग करून घ्या, जेणेकरून ती चांगली आहे. ओके. म्हणजे तुम्ही लोकांना सांगू इच्छिताय. हा. तर बाबांची इच्छा आहे की खरंच सगळ्यांनी मॉममॅटची थेरपी घेतली पाहिजे. बाबांनी जो अनुभव घेतलाय तो सगळ्यांना अनुभव मिळेल आणि सगळेजण आपल्या हेल्थ केअर घेऊ शकतात. आई बाबा, तुम्ही ही मॉममॅट आणि एनएसएम मशीन घरी घेण्याचा का निर्णय घेतला? आम्ही तिथे येतो थेरपी घ्यायला, पण आमचा मुलगा, सुना वगैरे, मुली सगळे येतात ना, मग त्यांना पण ते फायद्याचे आहे ना. ओके. म्हणजे आई बाबांनी आपल्या पूर्ण परिवारासाठी ही मॉममॅट घेतलेली आहे. तुम्हाला मी सगळ्यांना सांगू इच्छिते, आई जेव्हा सुरुवातीला थेरपीला आली तर बाबांना वेळ नसल्या, कामामुळे वेळ नव्हता मिळत. तर आई नेहमी बाबांना सांगायची की चला माझ्या जोडीला, पण बाबा कधी आले नाही. पण जेव्हा मॉममॅटचे इतके फायदे आईला समजले आणि आईने निर्णय घेतला की माझ्यासाठी ही घरी असली पाहिजे, तेव्हा बाबा कुठेतरी तिला सपोर्ट, आता जसं बोलले की अर्धांगिनीचं काहीतरी थोडंफार ऐकावं, काहीतरी सांगते म्हणजे चांगलं असेल. तर बाबा दोघं पण, आई बाबा थेरपीला येतात आहेत आणि त्यांनी आपल्या पूर्ण परिवारासाठी ही मॉममॅट आणि एनएसएम मशीन जी आहे आपल्या घरी घेतली आहे. आई बाबा, तुम्ही खुश आहात हे आलंय तर हो, तुमच्या हो, घरी? हो, ते मनापासून भरपूर हो, खुश आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं, आपल्याला बघणाऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे आपल्याकडे सेंटरमध्ये लोक येतात, ही थेरपी कोणी आणि कशी घेतली पाहिजे आणि कधीपर्यंत घेतली पाहिजे? काय वाटतंय तुम्हाला? तुमचा अनुभव काय आहे थेरपी बद्दलचा? आम्हाला भरपूर अनुभव आहे का अशी सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी अशी त्यांच्या घरी पण मॉममॅट असावी. तिकडे आले तरी एक टाइम भेटे, पण आपल्या घरी आपण कधीही घेऊ शकतो. ओके. म्हणजे जास्तीत जास्त त्या मॉममॅटचा वापर करू शकतो. तुम्हाला भेटून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि देवाचरणी हीच प्रार्थना आहे की तुम्ही जे ही मॉममॅट आणि मॉम हेल्थकेअरचे प्रोडक्ट तुमच्या घरामध्ये घेतल्यात तर देवानी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी साथ द्यावी की तुमचं घर, पूर्ण परिवार जो आहे निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगण्यासाठी हेल्प व्हावी. तर थँक्यू सो मच.